नाशिकमधील गोदावरी नदी अजूनही प्रदूषितच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कुंभमेळ्याच्या तोंडावर देखील परिस्थिती जैसे थेच असल्याचं चित्र अद्यापही आपल्याला पाहायला मिळतंय। एमपीसीबी आणि एमआयडीसी कडनं ठोस कामं झालेली नाही आहेत। कुंभमेळा तोंडावर असताना प्रदूषणाची समस्या आहे तशीच आहे। कोर्टाच्या आदेशाचं पालन होत नसल्याचा देखील आरोप केलाय। तर सर्व प्रतिवादींकडून ॲक्शन प्लॅन जमा करण्यात आलाय। आता हायकोर्टामध्ये 18 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। पोलीस आयुक्तांना 18 डिसेंबरपर्यंत भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आलेत। तर गोदावरी संरक्षणासाठी 4 PSI आणि 30 पोलिसांचं कायम पथक देण्याचा आदेशही अपूर्ण असल्याची माहिती समोर येते आहे।